औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अवघ्या 5 दिवसांपूर्वी पेट्रोल दरात आणि डिझेल दरात दरवाढ करण्यात आली होती. मात्र 5व्या दिवशीच पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजपासून नव्याने वाढ लागू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे देशभरात सलग इंधन दरवाढ झाली. अवघ्या 5 दिवसातच ही दुसरी दरवाढ असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरासरी 90 पैशांनी वाढ झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी इंधनाच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आता पेट्रोलचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. सोलापुरात आजपासून 108 रुपये प्रति लिटर किंमत ओलांडली आहे, तर मुंबईत 107 रुपये, पुण्यामध्ये 107 रुपये आणि नागपूरमध्ये 108 रुपये इतकी किंमत वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे दर सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळालं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून पेट्रोल 109 रुपये 47 पैसे प्रति लिटर झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका बसत असून यामुळे आगामी काळात पुन्हा अजून दरवाढ झाली तर महागाईचा सामना सर्वसामान्य लोकांना करावे लागणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ